गोदक्का गोदक्का काय रे ना काय झालं? ताईसाहेब गोदक्का 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 अगं अगं बघायलीस काय चंदीचा पाण्यान पहिला गोदक्का 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 काय झालंय? तब्येतीची काळजी घेत नाहीत काय गोदक्का? आमसनी वाटते घेरीच आली कामाची दगदगन दुसरं काय? गोदक्का आता काय बी काळजी करू नका सा आम्ही आलोय ना व गोदक्का अक्षर ते पाणी दे गोदक्का अहो गोदक्का 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 अगं गोदक्का काय झालंय? गोदक्का ही इथं कशी? ही का आल्या बाई इथं? अगं गोदक्का मी घेऊन आलोय तिला. चांगलं केलं ताईसाहेब चला आतमध्ये चला चला आज जाऊया. थांब सूरज, हिला ह्या घरात येता येणार नाही. म्हणजे म्हणजे ही ह्या घरात चालणार नाही. राणा भाऊजी राणादा मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण नंदिता आता सुधारल्या. वय गोदक्का सर्टिफिकेट बी मिळालंय आमसनी, दुबईच्या राजाने दिले. ती बघा. राणादा घरात जाऊया आणि सविस्तर बोलूया. मी समजावून सांगतो सगळं. सूरज घरात नाही म्हणजे नाही. गोदक्का खरंच आम्ही बदलले हो. गोदक्का अगं एवढ्या दिवसानंतर परत आलोय, घरात गेणार नाहीस वय? सूरज तू ये घरात, पर ही घरात नग मला. नंदिता बायको आहे माझी. काडीमोड झालाय तुमचा. आम्ही लगीन केलंय परत. तरी बी नाही, ही बाई या घरात चालणार नाही. गोदक्का राणादा अरे त्याला काय अर्थ नाही बघ राणादा. बाहेरच्या बाहेरच हाकललं आपल्याला. असं कसं? माझ्या ताईसाहेबांनी हाकलून द्यायची हिंमत नाही कोणाच्यात.
पाणी मिळेल का आम्हासनी? नाही घ्या की. ते नव तुम्ही माझ्याच ताईसा भाईसा. तुला कोण म्हटलं? आवत तसं नाही. तुम्ही एवढं मग बोलायला असा, एवढा अपमान सहन करून घ्यायला असा. माझ्या ताईसा भासत्या तर त्यांनी एवढं बी खपून घेतलं नसतं. एवढा कसा काय बदल? कसे चंदे, आम्ही या घरच्या धाकल्या सुनबाई. आता थोरलेपणाची हाव सुटली म्हणून काही चुका झाल्या आमच्या हातनं, पण जेलात गेलो लई विचार केला आणि तेव्हा आम्हासनी कळलं तर आम्ही चुकलो. आता चूक कळली म्हणल्यावरती सुधारायला पाहिजे का नको? आता आम्ही सुधारलो आणि म्हणून दुबईच्या राजाने चांगुलपणाचं सर्टिफिकेट बी दिले आम्हासनी. बघ वा वा, भारी आहे की, मस्त आहे. अहो ग कशाला डोसक्यात राग घालून घेतायसा? वाद घालून काय मिळतंय वय? आणि आता जे बी काय करायचंय ते प्रेमाने. अहो प्रेमाने जग जिंकता येतंय की. आणि ही तर आपलीच माणसं. आता जोवर मला माफ करून घरात घेत नाहीत तोवर आम्ही हिथच बसणार. काय खाणार नाही का पिणार नाही. आजपासून आमचा सत्याग्रह सुरू. अगं पण आणि सत्याचा विजय होणारच. ठीक आहे, पाणी पाणी पी. पी पाणी. सावकाश. बोधक का उगत टेन्शन घेऊ नकस ग. अरे ती बाई इथं आलीच कशी? तिने काय काय केलं हे सूरजला ठाव नाही काय? हे बघ, तू जरा हळू बोल, कळलं का? आणि सूरज त्यासनीकडे घेऊन आले ना व. राणा, आपण सूरजला समजून सांगितलं पाहिजे. अरे आपल्या घरावर तुझ्या जीवावर उठली होती ही बाई आणि परत तिलाच इथं घेऊन आलाय. राणा, मला लय घाबरायला होते बाबा. हे बघ, तू सूरजला समजून सांग. बोधक ना म्हणलंय ना व, उगा टेन्शन घेऊ नकस. अरे घेऊ न ग काय? सूरज काय करून बसलायस हे? अरे परत लगीन केलंस तिच्या संग. ती बाई सरळ नाही. परत आपल्या घरावर तिची सावली न ग बघ. हे बघ राणा, तू सूरजला समजून सांग. हे बघ, आपला हा घर संसार सुखासुखी चाललंय ते असंच चालू दे म्हणाव. हे बघ, तू असं ग बसू नकस. ती बाई चांगली नाही हे सूरजला समजून सांग. अगं असं कसं सांगू मी? ती बाई ह्या घरात चालणार नाही म्हणून सांग. अगं काय बोलतेस तू हे? अगं लगीन करून आलाय त्यो. अगं आणि वहिनी संकट आलाय ना व त्यो. त्योच थांबलाय त्यांच्या संकट बाहेर. हे बघ, तू त्याला आत बोलवून घे. आपण दोघं मिळून समजून सांगूया त्याला. अरे जा जा म्हणते ना. ऐक की माझं जरा. राणदा, सनिदान ताईसा जवळ त्यासनी माफ करून आत घेत नाही तवर बाहेर दारातच बसणार आहेत म्हणायला. राणा, सूरजला बोलव. नाहीत येणार. माझ्या बायकोला जवळ माफ करून आत्मानानं घरात घेत नाहीत तवर मी या घरात पाऊल बी ठेवणार नाही असं म्हणल्यात सनिदा. अरे देवा, काय भानामती करून ठेवली तिनं माझ्या सूरजवर. बोलत का तू पहिले जरा शांत हो. हा, मी बघतो काय करायचं ते, पण तू पहिले शांत हो.
वाडा कसं काय गेला आहात ना? ते दुरुस्तीला काढला होता, राहिलाय तसंच ते. बरंच आहे म्हणा. नाहीतर तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आठवणी असणार तिथं. तसल्या जागी आम्ही राहिलोच नसतो. हित आहे म्हणून आम्ही यायला तयार झालो. खरं ताईसाहेब, माधुरीच्या आठवणी हित बी आहेतच की. पर खरी सुरुवात तिची त्या वाड्यातच झालती, म्हणजे वाडाच मेन. हितनं तर उलट तिला हाकलून काढली. हा, ते नव्ह राणा, काय म्हणली गोदक्का? समजवलंस तिला? तू आज चल. आणि ही तू पहिला आज चल, गोदक्काला तुझ्या संगत बोलायचं. नाही राणा, माझ्या बायकोला घरात घेणार नसेल तर मी इथंच बरं आहे. माझ्या बायको संकट अरे मर्दा, ऐक की माझं. नाही, नंदिताला घरात घेणार नसेल तर मी बी थांबणार नाही. चल ग. सूरज ऐक की. नाही नाही सूरज, हो आमच्यामुळे तुम्ही घरातल्या सगळं नाटक का तोडताय? गोदा कसली भ्या वाटणं बराबर आहे. मी लई वाईटपणा केलाय म्हणून त्यासनी तसं वाटतंय. पण आता मी सुधारलोय हे जाऊन समजावा गोदाकासनी. तरी बी नाही म्हणलं तर जाऊ जगाच्या पाठीवर कुठे बी. पण आमच्यामुळं परत या घरातलं वातावरण बिघडायला नग. जावा बघा काय म्हणतात गोदाका. चल सूरज. नाही राणा, चल की. अहो बघा तरी काय म्हणतात गोदाका. अगं पण चल. आणि ताईसाहेब, तरी बी तो ढिगारा नाहीच म्हणला तर काय, जाऊ जगाच्या पाठीवर कुठे बी. चांगल्या माणसाला अशा अडी अडचणी येतच असतात की. गोदक्का, असं काय वागायलीस तू? तू कसं वागायला लागलायस बघ की. अरे काय करतोयस हे? मी काय केलं? बायकोला तर घेऊन आलो घरला. कुठली बायको? अरे काडीमोड झालाय तुझा तिच्या संग. अगं परत लगीन केलंय मी. कुणाला विचारून? आम्हाला सांगितलंयस काय? हे बघ, माझं आयुष्य मला ठरवू दे. अरे तिने या घराची राख रांगोळी केलीये, हे ठाऊक नाही काय तुला? माहिती आहे मला सगळं, पण नंदिता आता सुधारली आहे तुला ठाऊक नाही. अरे कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडच, सरळ होताना का बघितलंयस काय? हे बघ गोदाक, माझ्या बायकोला बोलायची काय बी गरज नाही. जे काय बोलायचं ते मला बोलायचं. मी घेऊन आले तिला. अरे कशाला घेऊन आलास तिला इकडं? कशाला म्हणजे? माझी बायको आहे, माझं घर आहे. ती बाई या घरात चालणार नाही. ठीक आहे मग, मी बी येत नाही घरला. जातो तू पहिलं. सूरज, बाय. चल उठ. तू जरा तुझा डोसकं शांत ठेव. तू बी जरा गप्प बस. सूरज, मी काय सांगतोय ते नीट आहे. तुला माहिती ना मग वहिनीने या आधी बी आपल्याला कितीदा चांगलपणा दावला होता. काय झालं? दर टायमाला आपल्याला दगापट्टा केलाय. अरे तूच त्यासनी घराच्या बाहेर काढायला निघाला होतास ना व त्यांच्या जीवावर उठला होतास. अरे ते समजा इसरलाय तो. काय बी इसरायला नाही मी. हे बघ राणा, या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या मारता. जुने असलं तरी खरंय का नाही?
अरे वहिनींनी आबा संकट काय केलं माहिती ना हो तुला? अरे वहिनींमुळे आबा खोट्या आरोपाखाली जेलामध्ये गेलं होतं. माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. अरे मी नसताना आबाने 6 महिने अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं. अरे जिवंत जाळायचा बी पुण्यांदा प्रयत्न केला मला माहिती आहे समजा जुने. मला सांग हे समजा कसं इसरायचं? बाबा वहिनी लय डेंजर आहे. त्यांचा स्वभाव कसा बदलायचा? का वाल्याचा वाल्मिकी वाल नाही काय कधी? तू एवढं देवदेव करतीस, तुला तर कळायला पाहिजे. अगं नंदिता कंप्लेंट बदलल्या. कशावरनं बदलल्या? मी अनुभव घेतलाय तर. मला एक सांग, नेमकी त्यांनी तुझीच कशी काय गाठ घेतली? आनंदा, आता उगत तू डाऊट घेऊ नकोस मार्क. अरे नंदिता मला भेटायला कधी यायलाच नाही. दुबईत एका दुकानात काम करताना बघितले मी तिला. दुबईत? अरे होय, माझा बी पहिला विश्वास बसायला तयार नाही. नंतर 2-3 टायमाला मी परत जाऊन बघितलं तर ती तिथंच काम करत होती. नंतर कळलं हीच नंदिता आहे ती. पण ती झेलत होती ना. होती की जेलात. केलेल्या कामाची शिक्षा भोगली आहे तिनं. तर नंतर चांगल्या वर्तणुकीसाठी सोडलं लवकर. तुला माहितीच आहे की सोडतात ते. हे बघ, मला एक सांग, वहिनी दुबईत कशा गेल्या? अरे नंदिताला इथं कुणीच नव्हतं. तिनं सगळ्यांसंगत नातं तोडलं होतं. त्या मामा संगट, मम्मी संगट, तिच्या पप्पांसंगट. मुंबईत कुठल्या तरी दुकानात काम करत होती म्हण. त्या लोकांनी आवडलं तिचं काम, त्यांनी पाठवलं दुबईला. तर दुबईला नवं आयुष्य सुरू करायचं म्हणून आलती ती. तिला थोडी माहिती होतं माझी गाठ पडणार आहे ते. ठीक आहे, गाठ पडली म्हणून लगीन करायचं असतंय व्हय? का हे बघ, आपण नंदिता संगत नातं का तोडलं होतं? तर ती वाईट वागते म्हणून. मग आता नंदिता चांगलं वागायला लागल्यावर नातं जोडलं तर बिघडलं कुठं? अरे पाय तर मी गॅरंटी देतो, नंदिता पार बदलली. बघ तुला खोटं वाटते काय? राणादाला परीक्षा घेऊन बघू दे. मग त्यात ती खोटी ठरली तर नका घेऊ घरात. काय ठीक आहे. मग आता माझ्यावर बी विश्वास नसेल तर जातो मी घर सोडून. दुबईत मस्त चाललंय आपलं. चला. ए, तू जरा थांब. ठीक आहे गोदक्का, आपण काय दिवस वहिनीची वागणूक बघू आणि मग ठरवू. आता त्यासनी आत येऊ दे. अरे पर मी म्हणलंय ना, आपण बघू आणि मग ठरवू.